मंडळी नमस्कार. सध्या मी पंढरपूर तालुक्यातील बोहाळी गावात आहे. या बोहाळी गावामध्ये प्रज्वल माने नावाचा एक तरुण शेतकरी माझ्यासोबत आहे. या प्रज्वलने 20 गुंठ्यामध्ये बाळटोक वांगी शेतीचा त्या ठिकाणी मंडळी प्लॉट केला आहे आणि या ठिकाणी या बाळटोक वांगी शेतीमधून प्रज्वलला त्या ठिकाणी काही दिवसामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न झालं आहे. सहसा करून पंढरपूर तालुक्यामध्ये बाळटोक वांगी घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत नाही, इतर प्रकारची वांगी पिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. पण प्रज्वलच्या चुलत्यांच्या मदतीने प्रज्वलच्या वडिलांच्या मदतीने या ठिकाणी बाळटोक वांगे घेण्याचा हा ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रज्वलचा हा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस झाला. लाखो रुपयाचं उत्पन्न प्रज्वलला ही जी बाळटोक वांगी आहेत मंडळी, या वांग्या शेतीमधून या ठिकाणी झाले. बाळटोक वांग्याला बाजारामध्ये किती भाव असतो, बाळटोक वांगे शेती करताना काय काय अडचणी येतात आणि बाळटोक वांगे शेती ही आजच्या घडीला परवडते का, ही सगळी माहिती प्रज्वल माने या तरुणाकडून आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. मी प्रज्वल लालसो माने, राहणार बोहाळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. बरं, किती सगळा प्लॉट आहे हा? सर्व प्लॉट अर्धा एकर आहे. 20 गुंठे. हा, 20 गुंठे. आता ही वांगी लावताना मशागत कशी केली होती? मशागत ट्रॅक्टरनं फनपाळी केली, नंतर लोटरले, भोत सोडले, शेणखत, कोंबडी खत घातला, ड्रीप हातरून खाजं टाकले. बर. खाजं टाकून मल्चिंग हातरून 3.5 फुटावर होलं पाडले. बर. 3.5 फुटावर रोप लागण केली. बाळटोक व्हरायटी काही बारकोट व्हरायटी आहे ही. बर. हा, रोपं कुठून आणली होती? रोप आणलेली केजन मठ वस्तीहून, नर्सरी मधून. मधला अंतर आहे 9 फूट. ट्रॅक्टर बसाय पाय. फवारणी ट्रॅक्टरने चालू असते आमची. आणि रोपातलं अंतर 3.5 फूट ठेवलं. हा. सगळी रोपं चिटकून निघाली का? हो. बर. रोपं चिटकून निघाल्यानंतर मग खत पाणी वगैरे कसं देत गेला? मग खत पहिल्यांदा 2-3 ड्रिचिंग हातानेच केल्या. बर. आळवणी हातानेच केली. बर. परत ट्रॅक्टरनं सोडत होतो आम्ही ड्रिप मधून. बर. हा. मग ट्रॅक्टरने म्हणजे फवारणी करायला लागला? हा, ट्रॅक्टरनं फवारणी करत होतो. झाडं उगवायला लागल्यानंतर मग फुलोरा वगैरे सुरू झाला असेल? हा, झाड 2 महिन्यानंतर फुलोरा चालू झाला. बर. 2 महिन्यानंतर पहिला तोडा झाला 50 ते 60 किलोचा. बर. मग नंतर फांद्या बिंद्या फुटायला लागल्या भरपूर. मग आम्ही द्राक्षाचा मांडव आहे ना, मग त्याच्यावर बांधून घेतलं सर्व. बर. बांधून घेतल्यानंतर वर चालली, खाली लोळत नव्हतं काय, ट्रॅक्टरला अडचण नव्हती येत. बर. तोडायला त्रास नव्हता काय. हा. मग सगळी किती झाडं बसली म्हणला तू? सर्व झाडे आहेत 700. हा. एक झाड किती माल देत होतं साधारण तरी? बघा, अर्ध्या एकरात 45 टन निघाला माल. 40 ते 45 टन आतापर्यंत. किती तोडे झाले सगळे? 40 तोडे झाले. 40 तोडे. आठवड्याला तोडा व्हायचा का? आठवड्यातनं 2 तोडे व्हायचे, 1-1 टनाचे. 1-1 टनाचे. हा. माल कुठं पाठवला मग? माल हैदराबाद, मुंबई. कसा रेट मिळत गेला? 15, 20, 25 रुपये रेट चालू होता. बर. मग आतापर्यंत सगळं किती उत्पन्न झालं असेल? आतापर्यंत झाले सर्व 3.5-3 लाखापर्यंत झाले. निव्वळ नफा खर्च सोडून सगळं? खर्च सोडून. तुमचं द्राक्षाचं मांडव आयता होता का? हा, द्राक्षी पोती पहिली ह्यात. बर. ती काढून टाकली होती? ती काढली, जुनी झाली म्हणून वांगे लावले. मग ही बाळटोक लावण्याचं कसं काय म्हणजे नियोजन झालं तुमचं? ती साहेब म्हणलेली एक मटावची लावा म्हणून. बर. चांगला रेट मिळतो म्हणून. माझा भाऊ BBS ॲग्री केली, ती पण लावा म्हणलं. बर. म्हणून लावलं. बर. आता वांगे शेतीला अडचण काय काय बसली? रोगराई कुठली बसली? अडचण फक्त आळी. बर. आळीसाठी दुसरं काय नाही अडचण. बर. आणि उन्हाळ्यात फक्त लाल कोळी जादा येते. बर. झाकून घ्यायला लागतो उन्हाळ्यात. वरनं प्लास्टिक टाकावं लागतं का? हा, वरनं कागद झाकायला लागतो. बर. हा. कागद झाकला तर लाल कोळी कमी येते का? हा. द्राक्षाचा मांडव होता, मांडव तुम्हाला आयता सापडला, झाडं तुम्ही अशी बांधत वर उंच हाईट पर्यंत गेलाय. 5 ते 6 फुटाची झाडं झाली. हा. त्याचा फायदा काय जाणवला? फायदा काय, सावली झाली. बर. मालाला ऊन लागलं नाही जास्त. बर. हा. आणि बांधल्यामुळं माल खाली जास्त लोंबळला. बांधल्यामुळं खाली मातीत ही माल चिटकला नाही. बर. स्वच्छ राहिला माल. हा. मग ती वांगी तोडताना मग कसं हिरवं तेट बघून तोडायचे, कसं तोडायचं, तोडणी कशी असायची? वांगी 700 ते 800 ग्रॅम पर्यंत वांग चालतं हैदराबादला. बर. हा. देठ सगळा हिरवाचा असतो देठ. बर. की उन्हाळ्यात जरा ही लाल कोळी येते. बर. हा. मग ती हिरवा देठ बघून तुम्ही तोडायचे का? नाही, सर्वच तोडायचो. बर. लाल देठ झाल्याला ती बाजूला काढायचो. बर. हा. आणि बॉक्सात भरून पाठवायचो. 35 किलो पॅकेज असायचं. बर. हैदराबादला जायचं मार्केटला. आता पुढे किती दिवस चालणार हे? अजून पुढे वर्षभर चालतेच. पण आता जरा पाण्याची अडचण आहे आम्हाला, म्हणून प्लॉट थांबवलाय जरा. बर. पाणी राहिलं असतं तर वर्षभर चाललं? हा, पाणी जरी असते तर मग वर्षभर चाललं असतं. आता 40 ते 45 तोडे झाले. सरासरी रेट किती सापडला तुम्हाला? सरासरी 18, 19, 20, 22 असं सापडतच गेलाय. कमी जादा होतच होतं. बर. बर. हा. इतर वांग्यापेक्षा ह्या वांग्यामध्ये काय फरक जाणवला? ह्या वांग्याला खर्च कमी आहे. बर. फवारणी कमी आहे का? मग फवारणी कमी, आळीच फक्त जादा फवारायला लागते, दुसरं काय नाही. काटे नाहीत वांग्याला. बर.
त्यामुळे तोडायला सोपं जातं. तोडायला बी उरकत ये. हा 3.5 फूट अंतर म्हणजे कशामुळे ठेवलं? झाड जास्त झाड जास्त मोठं होतं ना म्हणून. बर. हा आणि मधलं अंतर 9 फूट म्हणून ठेवलं की ट्रॅक्टरनं हे फवारा यावं, बर. ट्रॅक्टरनंच बाहेर काढता यावे म्हणून 9 फूट अंतर ठेवले मधले. हा याच्या अगोदर इथं काय पिकवायचे? वांगी पिकवले होते मी असे कधी? नाही, पहिल्यांदाच आहे आमच्यात. बर. मग अनुभव चांगला आला का मग? अनुभव 1 नंबर आलाय. आता इथून पुढे वाढवत जाणार का? आता तिथून पुढे आता पुढल्या वर्षी आम्ही 2 ते 3 एकर लावणार आहे. हेच बारटोक वांगे? हेच बारकोट वांगे. ह्याच्यामध्ये व्हरायटी प्रकार वेगळा असतो का? नाही नाही, हा व्हरायटी हीच व्हरायटी बारटोक. हा. बर. आता हे लावल्यानंतर पुन्हा इथं वांगी घेणार का पलटून घेणार परत मग रान? रान आता धामपाळी करून हे 2-3 महिन्याला 2-3 महिने विश्रांती देणार रानाला. तळू देणार? हा, तळू देणार. हा. नंतर उन्हाळा जरा कमी झाला की मग लावणार. बर. वांगी लागवड कधी साधारण करायची असते? वांगी लागवड करायची असते उन्हाळा एंडला करायची असते. बर. उन्हाळा कमी झाला की लागवड करायची. हा. नंतर मग पाण्याचं नियोजन कसं असतं? पाणी जास्त लागतं का? हा, पाणी लागतं ह्याला. बर. पहिले किती दिवस पाणी द्यायचं सुरुवातीला? सुरुवातीला रोप चिटकस तर पाणी देत होतो, म्हणजे एका दिवसात पाणी देत होतो. बर. हा 2 ते 3 तास एका दिवसात पाणी देत होतो. हा. आता दररोज लागतं पाणी, 1-2 तास दररोज लागतं. बर. मग रान हलकं आहे का? रान हाय. बर. मग पाणी आमची द्राक्षी डाळिंब असल्यामुळे जरा पाणी कमी पडत आहे. बर. ऊस बागायत असल्यामुळं. हा. आता मल्चिंग केलं होतं, मल्चिंगचा काय फायदा झाला? मल्चिंगमुळे गावात उगवत नाही. बर. दुसरी रोग राहत नाही मल्चिंगमुळे. दुसरी काय? हा. त्याला लाल कोळी सोडून दुसरं काय अजून रोग होता याच्या? आळीच फक्त, दुसरं काय नाही. बर. दुसरे काहीच नाही? थ्रिप्स. बर. हा. थ्रिप्सला मग काय केलं मग? थ्रिप्सला फवारत होतो की. बर. हा. थ्रिप्स येऊ दिला नाही? हा. आता उन्हामुळे काय येतं म्हटलं? उन्हामुळे लाल कोळी येते. लाल कोळी. हा. त्यामुळे जर प्लॉट सोडून म्हणजे द्यायचं? प्लॉट सोडून म्हणजे प्लॉटला लाल कोळी यायला नाही, बर. फक्त पाण्याची अडचण आहे जरा आता सध्याला. हा. हा. माल देतो. हा. वांगे शेतीमध्ये अडचण काय भासली प्रामुख्याने? अडचण काहीच नाही बसली, फक्त आळीच एका आठवड्यात नाही 2 हात होत होते आळीवरचेच. बर. हा. 3.5 फूट अंतर सोडलं. मधलं अंतर किती सोडलं होतं? 9 फूट आहे मधला. 9 फूट. त्याचा फायदा जाणवला का? फायदा जाणवला की. बर. ट्रॅक्टर बसत होता, हाताने फवारायची गरज पडत नव्हती. बर. बाहेर हाताने कॅरेट काढायला लागत नव्हतं, ट्रॅक्टर मध्ये काढायचं. ट्रॅक्टर मध्ये सगळं काढावं हा. मजूर कमी झाले. हा, अडचण कमी, अडचण नाही काय. हा. फिरायला वगैरे मोकळं फिरायला वगैरे. हा. फुल जास्त लागलं होतं का? हा, फुल खूप फुल होते फुल. बर. आता पाणी नसल्यामुळे फुल कमी झाले जरा. हा. नाही ती तोडेल तसं फुल वाढतच होतं याचं. बर. हा. हा. खर्च किती झाला? खर्च झाला असेल तरी ₹1,00,000 खर्च झाला असेल. बर. हा. मग तर किती महिने चालला सगळा प्लॉट आता? 7 ते 8 महिने प्लॉट चालला. 7 ते 8 महिने. हा. आठवड्याला किती तोडे निघायचे म्हटला तू? 2 तोडे निघायचे. एका तोड्याला किती पैसे यायचे? एका तोड्याला हा. 20-25 रुपये जायचे, 20-25 हजार रुपये यायचे. एका तोड्याला? हा. हा. मग त्यामुळे परवडत होतं का? हा. आता पाणी राहिलं असतं तर पुढे जास्त दिवस चालवलं असतं ना? आता जर पाणी असतं तर मग अजून 4-5 महिने 4 महिने कसे चालत होतं प्लॉट. बर. हा. इतर शेती कुठली कुठली आहे? इतर आहे द्राक्षे, डाळिंब, बर. ऊस, बर. कारली असते. बर. परत अजून टोमॅटो असतोय. बर. पेरू लावलाय आता 2 एकर. बर. या सगळ्यात मग काय बरं वाटतंय? वांग बरं वाटतंय का? हा, वांग 1 नंबर आहे, म्हणून पुढल्या वर्षी जादा करायचा आहे. कशामुळे बरं वाटतं? द्राक्ष डाळिंबाला पैसा जास्त मिळतो की? पैसा जादा मिळतो पण खर्च कमी आहे याला. बर. भांडवल लय लागत नाही. बर. हा. रोगराई पण जरा रोगराई पण कमी आहे ह्यात. कमी आहे, हा. त्यामुळे परवडत आहे. हा. मग समाधानी आहे का? तरुण शेतकरी म्हणून काय वाटतं तुला? समाधानी आहे मी एवढ्यात. तुझ्यासारखी बरेच तरुण मुलं शेती नको म्हणतात. तू शेतीमध्ये सारखं राबतो, कष्ट करतो. मला शेती आवडते पहिल्यापासूनच. बर. आणि कष्ट- शेतीत कष्ट करावं लागतंय पण. कष्ट थोडे केलं की उत्पन्न मिळतेच. बर. हा. पैसाही मिळतो. पैसाही मिळतोच आणि सुख पण मिळतेच. बर. त्यामुळे हा. शेती बरी आहे. त्यामुळे शेती बरीच. वांगे शेतीमध्ये इतर काय अडचण भासत नाही ना? अडचण काही नाही दुसरी. तर मंडळी, आपण पाहिलं माने नावाचा हा तरुण शेतकरी या ठिकाणी बारटोक वांगे शेती 20 गुंठ्यामध्ये या ठिकाणी चांगले उत्पन्न याने मिळवलं आणि त्यामुळे हा तरुण अभिमानाने म्हणतोय की शेती ही लाख मोलाची. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.